गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्दैव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा. आज रविवार, मग आज करूया ध्यान. ताट बसा, पाठ मान खांदे सैल करा. हाताची ध्यान मुद्रा करा. हात मांडीवर ठेवा. डोळे अलगद मिटा. मोठा श्वास घ्या. सावकाश सोडा. मन शांत करा. असं बघा, गरुड हा सर्व पक्ष्यांमध्ये सर्वात जास्त जगणारा पक्षी म्हणून ओळखला जातो. त्याच्या वयाच्या एका टप्प्यावर त्याच्या पंखातील ताकद कमी होते. मोठ्या झालेल्या पिसांचा भार वाढतो, पण ती अशक्त होत असतात. त्याच्या पुढे 2 पर्याय असतात. अशक्त झालेली पिसे थोडी थोडी करत उपटून काढणं किंवा सर्व पिसं एकदम उपटून काढणं. स्वतःची पिसं उपटून काढणं हे खूप वेदनादायी काम आहे, परंतु तो निर्णय घेतो आणि उंच डोंगरावर जिथे कोणीच नाही अशा ठिकाणी जाऊन बसतो. एखादा योगी असल्यासारखा तो आपल्या अणकुचीदार चोचीने सगळी पिसं उपटून फेकू लागतो. वेदना सहन करत सर्व पिसे एक एक करून तो उपटून फेकतो. सगळी पिसे उपटल्यावर तो विद्रूप, जखमानी जर्जर असा दिसत असतो. पण काही दिवसातच त्याला नवीन पिसं येऊ लागतात आणि तब्बल 150 दिवसांचा हा जीवघेणा एकांतवास आणि वेदना सहन केल्यावर त्याला नवीन ताकदवान पंख पुन्हा मिळतात. ह्या नवीन पंखांनी तब्बल 30 वर्षांनी वाढलेलं आयुष्य जगण्यासाठी तो सिद्ध होतो. या नवीन पंखांसह घेतल्या जाणाऱ्या भरारीला गरुड भरारी म्हणजेच गरुडाचा पुनर्जन्म असं म्हटलं जातं. आज मला असं सांगायचंय की मी सुद्धा असा गेल्या वर्षभर वेदनांचा काळ काढला, एकांतवास सहन केला आणि आता परत गरुड भरारी घेण्यासाठी मी तयार झाले. होत असलेल्या वेगवेगळ्या ट्रीटमेंटमुळे होणारे शारीरिक त्रास, मनाला होणारे त्रास, वेगवेगळी औषधं घेऊन शरीराच्या वेगवेगळ्या भागात होणाऱ्या वेदना, या सर्व एकांतवासात मी काढल्या. केस जाणं ही सगळ्यात वाईट वाटणारी गोष्ट होती. ती पण मी सहन केली आणि हे सगळं सहन करून आज मी पुनर्जन्म झाल्यासारखी परत माझे सगळे व्यवहार हळूहळू पहिल्यासारखे सुरू केले. मन खंबीर ठेवलं तर मनाची शक्ती शरीराला नक्कीच साथ देते. या सगळ्या काळात जमेल तसं, जमेल तेव्हा मी रोज ध्यान करत होते, स्तोत्र म्हणत होते, मनाला शक्ती देत होते आणि मन खंबीर करत होते. अशा वेळी घरच्यांची साथ, आपल्या जवळच्या माणसांचा सहवास हे सगळं खूप महत्त्वाचं असतं. देवदयेने मला ते सगळं मिळालं आणि मी आता कॅन्सरसारख्या रोगातनं पूर्ण बरी झाले. आता बरं होत असताना सुद्धा किरकोळ किरकोळ त्रास झाले तर मन परत चांगल्या प्रकारे घट्ट करून आपल्याला परत उभं राहायचंय अशी मनाला समजूत देऊन मी पुढच्या गोष्टी करायला तयार झाले. ह्याला देवाची कृपा असंच मी म्हणेन.
रुते कुणाला, गाथा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी, गाथा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी, मज फूलही रुतावे, हा दैवयोग आहे, रुते कुणाला, गाथा रुते कुणाला. सांगू कशी कुणाला, सांगू कशी कुणाला, कळ आतल्या जीवाची, चिरदाह वेदनेचा, मज श्राप हाच आहे, रुते कुणाला, गाथा रुते कुणाला, गाथा रुते कुणाला. काही करू पाहतो, रुजतो अनर्थ तेथे, काही करू पाहतो, रुजतो अनर्थ तेथे, माझे अबोलणे विपरीत होत आहे, विपरीत होत आहे, मज फूलही रुतावे, हा दैवयोग आहे, रुते कुणाला, गाथा रुते कुणाला. हा स्नेह वंचनाची काहीच आकळेना, हा स्नेह वंचनाची काहीच आकळेना, आयुष्य ओघळोनी मी रिक्त हस्त आहे, रुते कुणाला, गाथा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी, मज फूलही रुतावे, हा दैवयोग आहे. आता 2 मिनिटं शांत बसा.
आता मन शांत झालंय. आता सावकाश मनाला परत रोजच्या व्यवहारासाठी जागं करा. अलगद डोळे उघडा. आता आजचं ध्यान संपवायचंय. प्रार्थना म्हणूया. नाहम करता हरि करता हरि करता हि केवलम. ओम शांती शांती शांती.